नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वाटाणा भात किंवा मटार भात हा ताजे हिरवे वाटाणे आणि तांदूळ व खड्या मसाल्यांपासून बनवलेला एक सुगंधी आणि चविष्ट महाराष्ट्रीयन प्रकार आहे. तो तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यात 15 ते 20 मिनिटात करू शकता. दह्यासोबत किंवा आमटीसोबत तो उत्तम लागतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर इथे वाटण तयार करण्यासाठी मी 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 2 लवंग घेतलेले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं पाणी घालून हे छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं भातासाठी वाटण तयार झालेलं आहे. आता आपण भाताला फोडणी घालू. त्यासाठी एका कढईमध्ये मी सुरुवातीला 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यासोबतच मी इथे 2 चमचे तूप घालणार आहे आणि हे छान असं गरम झाल्यावरती यावरती उभा चिरलेला 1 कांदा घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ. कांदा छान असा परतल्यावर यावरती 1 टोमॅटो चिरलेला आहे आणि हा टोमॅटोसुद्धा कांद्याबरोबर छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून झाल्यावर बारीक तयार केलेलं वाटण घालू आणि हे वाटण 1 मिनिटभर तेलावरती परतून घेऊ. आलं लसूणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालू, अर्धा चमचा इथे आपण हळद घालू आणि अर्धा चमचा इथे आपण धनापूड घालणार आहोत आणि अर्धा चमचा इथे आपण गरम मसाला घालू. आपण वाटण तयार करत असताना जिरे, दालचिनी, लवंग आधीच वाटून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त गरम मसाला घालायचा नाही. त्यामुळे गरम मसाल्याचा वास भाताला जास्त लागू शकतो. हे मसाले आपण थोडेसे परतून घेऊ. मसाले परतून घेतल्यानंतर यामध्ये ताजे वाटाणे घालू. तर 1 वाटी ताजे वाटाणे घेतलेले आहेत. हे वाटाणे मसाल्यामध्ये परतून घेऊ. वाटाणे लगेच शिजतात, त्यामुळे अगदी 2 मिनिटं मसाल्यात परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये धुवून घेतलेला 2 वाटी तांदूळ घालू. तर तांदूळ तुम्ही तुमच्या घरात जो उपलब्ध असेल तो तांदूळ तुम्ही वापरू शकता. इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि हा मी तांदूळ स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे आणि हा तांदूळ मसाल्यामध्ये 1-2 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. तर हे तुम्ही बघू शकता तांदूळ छान असा मी इथे मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यामुळे 4 वाटी पाणी घालणार आहे. जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे, म्हणजे मस्त सुटसुटीत आणि मोकळा भात होतो. चवीनुसार यामध्ये मीठ घालू आणि हे छान असं आपणाला मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता भाताला छान अशी उकळीही आलेली आहे. तर गॅस मिडियम करून झाकण लावून आपण हा मिडियम गॅसवरती भात शिजवून घेऊ. तर मस्त झटपट आणि चमचमीत असा वाटाणा भात तयार झालेला आहे. ताजं वाटण घालून तयार केलेला हा वाटाणे भात चवीला एकदम भारी लागतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.